आज मी हे स्केच काढलेलं आहे, याला पटपट आउटलाईन करून घेऊया। आउटलाईन करून नंतर आपण याला कलर करूया। तर हा मुलगा इथे ओव्हरलॅप होतोय या मुलीला इथे, तर आपण पहिले या मुलाची आउटलाईन करूया, नंतर हिची करूया, मग असं एक 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 आपण कंप्लीट करूया। याच्यासाठी मी घेतलेला आहे ग्लास जेल पेन, याने मी आउटलाईन करणार आहे। तर ह्या अशी आपल्याला हळूहळू आउटलाईन करायची आहे इथे। याचा मी एक व्हिडिओ पण घेऊन येईल की हे ड्रॉइंग कसं करायचं आहे। ग्राम सफाई म्हणून हे सुबोध नार्वेकरांच्या बुकमध्ये आहे ऑलरेडी। जे बुक आम्ही लहानपणीपासून बघतोय, खूप छान पुस्तक आहे एलिमेंटरी इंटरमिजिएटच्या प्रिपरेशनसाठी। तर त्यामधूनच मी हे ड्रॉइंग रेफरन्स म्हणून घेतलं आणि ड्रॉ केलेलं आहे। मित्रांनो, इथे तुम्हाला ओव्हरलॅप लाईन्स ज्या असतात त्यांच्याकडे खूप लक्ष देणं आहे। ओव्हरलॅप लाईन्समुळे एखादा भाग समोर किंवा मागे असा जाणवतो, तर त्याच्यासाठी त्या ओव्हरलॅप लाईन्स असतात, आपल्याला त्यांच्याकडे खूप बारकाईने लक्ष देणं आहे। आणि विशेषतः हे जे आर्क आहेत शूजचे, सॉक्सचे जे आर्क आहेत, जिथे शूजमध्ये पाय गेल्यासारखा दिसतोय तिथे आर्क आहे। आर्क म्हणजे काय की सरळ रेष नाही, ती थोडी कर्व रेष आहे अशी। तर तिथे पण आपल्याला थोडंसं बारकाईने लक्ष देणं आहे, नाहीतर आपला जो पायाचा आकार आहे हा चापट वाटू शकतो, त्यामुळे आपल्याला तिथे लक्ष देणं आहे। शूज झाला आहे करून आउटलाईन। त्याच्यानंतर इथे फोरआर्मचा एक विशिष्ट शेप आहे, तो पण आपण लक्षात घेतला पाहिजे। असे दोन बोटं मी जवळ दाखवले आणि दोन जवळ असं पकडलेला हात दाखवला आहे, तुम्ही पाहू शकता इथे। असं हळूहळू हे आपल्याला आउटलाईन करत जायचं आहे। एक हात इकडे टोपल्यामागे लपलेला आहे। आता इथे या स्केचमध्ये आपण आउटलाईन करूया। पहिले टोपल्यामध्ये जे सफाई केलेलं जे काही कचरा, केर, माती ठेवलेली असेल त्याला आउटलाईन करायची आहे अशी। आणि नंतर या हाताला आउटलाईन करायचे। आउटलाईन करताना खूप आपल्याला केअरफुल राहायचं आहे इथे, कारण की काय होते बरेच वेळा आपण जे काही शेप्स आपल्याला पाहिजे नसतात, पण तरीही आपण त्यात खूप काय म्हणतात हरवतो पेंटिंग करता करता, ड्रॉइंग करता करता, तर आपण त्या गोष्टी विसरून जातो। तर त्यामुळे आपल्याला थोडंसं इथे बारकाईने लक्ष देणं आहे। आता बघा मी कशी याला आता मुलीच्या स्केचला आउटलाईन करतोय। यांच्या डोळ्यांचा कसा आकार आहे, असं मी आता थोडंसं पटपट करून घेतोय। तोपर्यंत मुलीच्या स्केचमध्ये पण आपण आउटलाईन जवळजवळ पूर्ण केलेली आहे, तुम्ही पाहू शकता। आणि सारखा असा पेन असा उचलायचा नाही आहे आपल्याला आउटलाईन करताना, नाहीतर आपण सारखा पेन इथे ठेवून असं उचलतो, तसं नाही करायचं। एकदा ठेवून अशी आउटलाईन करायची आहे, ज्याने आपलं ड्रॉइंग हे खूप नीट आणि क्लीन दिसते आहे। असं इथे दुसरा सॉक्स आर्क लक्षात ठेवा। मी जसे काय आर्क काढतो आहे मित्रांनो, ते आर्क बघा कसे मी मेंटेन करत आहे। हातावरचे असू द्या, स्लीव्सचे असू द्या, ठीक आहे। आता
ही करंगाडी ओव्हरलॅप करते आहे त्याला, म्हणून आपण पहिले करंगाडीला आउटलाईन करून बाकीचे नंतर बोटं काढलेले आहेत. आता इथे हा हात त्याला ओव्हरलॅप करतोय, गोष्ट छोटी आहे पण तरी आपण याला ओव्हरलॅप केलं आहे फोरआर्मला. आता या मुलाचा पलीकडचा हात याला आउटलाईन करूया. ओके, इथे थोडंसं असं दाखवून देऊया. ओके, 2 स्केच आपल्याला झालेले आहेत आउटलाईन करून. आता या मुलाच्या टोपलीमध्ये तुम्ही बघू शकता की एवढा सारा असा ओव्हल शेप इथे दाखवलेला नाही आहे, कारण की हा थोडासा मित्रांनो शिफ्ट झालेला आहे, आय लेवलच्या थोडासा वर शिफ्ट झालेला आहे हा. म्हणून आपण काय केलं की त्याच्या टोपल्याचा जो भाग आहे आतला तो आपण कमी दाखवलेला आहे, कारण की तो पर्स्पेक्टिव्ह आपल्याला मॅच करता आला पाहिजे. तेवढ्यासाठी आपण त्या मुलाच्या टोपल्याचा जास्त खोलगट भाग असा दाखवलेला नाही आहे. तुम्ही इथे पाहू शकता कशा प्रकारे आपण पर्स्पेक्टिव्ह मॅच करतो आहे. असं हळूहळू आपल्याला हे चित्र पूर्ण करत जायचं आहे. बघा, इथे थोडीशी अशी लाईन द्यायची आहे, इथे थोडीशी लाईन द्यायची आहे. प्रत्येकाच्या शूज खाली हे नंतर द्यायचंच आहे, पण ह्या मुलाला विशिष्ट करून थोडी गरज वाटली म्हणून मी पहिले दिलं. हे प्रत्येकाच्या शूज खाली आपल्याला असं द्यायचंच आहे, ज्याने ग्राउंड क्लिअर होईल. आता या मुलीमध्ये आपण स्केच जे केलं आहे त्याला आपण आउटलाईन करूया. असा नाकाचा भाग घ्यायचा आहे, ओठाचा घ्यायचा आहे, खालचं ओठ वरच्या ओठाच्या थोडंसं आत घ्यायचं असते मित्रांनो, कधी पण आउटलाईन करताना किंवा ड्रॉईंग करताना. हे असं. ओके, हे थोडेसे केस असे समोर आलेले दाखवलेले आहेत मी. आणि नंतर इथे वेणी अशी, इथे पण. नंतर हा व्ही शेप आहे, कॉलर याला अशी जोडायची आहे याला. नंतर हा इथे एक बॉक्स शेप आहे ड्रेससाठी. मित्रांनो, खूप सिंपल शेप्स वापरून पण आपण छान ड्रॉईंग. आता बऱ्यापैकी आपलं चित्र जे आहे आउटलाईन करून झालेलं आहे. आणि हे जे खाली ग्रास आहे, या ग्रासला असं एक तुम्हाला अशा लाईन्स द्यायच्या आहेत. प्रत्येक लाईन जी आहे मित्रांनो, प्रत्येक लाईनची एक विशेषता आहे. प्रत्येक लाईनला आपण म्हणू शकतो की तिची काहीतरी वेगळी भाषा आहे. जी आपण स्ट्रेट लाईन काढली भिंतीची वाटते, अशी काढली तर ग्रासची वाटते, ह्या इथे लाईन बघितल्या तर झाडूच्या वाटत आहेत, नाही का. आता इथे हा शेप आणि हे लाईन मिळून गैर कचरा असा दिसेल. तर हे असं आपल्याला इथे आउटलाईन करायचे. आता या मुलीच्या इथे कचरा असा साचलेला आहे, झाडत आहे असा दिसेल. इथे पण आता आपल्याला ओव्हल शेप देऊन हे टोपलं पूर्ण करायचं आहे. यामध्ये थोडासा असा केर कचरा साचलेला दाखवायचा आहे अशा प्रकारे. आणि इथे हे झाडे आहेत, या झाडांचे पण इथं बघा. आता मी यांची कशी आउटलाईन देत आहे, असा हा झाडांचा शेप आपल्याला दाखवता आला पाहिजे. असे थोडेसे डॉट्स टाकून पानांचा थोडासा फील. या बाजूला पण थोडेसे झाड आहेत असे, इथला असा फील द्यायचा आहे. ओके, इथला पर्स्पेक्टिव्ह बघा बिल्डिंगचा कसा घेतलेला आहे, वरच्या बाजूला गेलेला आहे. आता हे सगळं झालं आहे आपलं स्केच आउटलाईन करून. आता आपण याला इरेज करूया. इरेज केल्यानंतर आपण याला कलरिंग करूया. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा, बिलकुल याला स्किप करू नका. होऊ शकते एखादी इम्पॉर्टंट गोष्ट जी आहे तुम्ही स्किप केलेली असेल. आणि मित्रांनो, आता एलिमेंटरी इंटरमिजिएटची ग्रेड एक्झाम येत आहे, त्याच्या प्रिपरेशन बरेच विद्यार्थी करत आहेत. तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मी घेऊन आलेलो आहे आणि असे बरेच व्हिडिओ मी घेऊन येणार आहे. तर तुम्ही या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आताच सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांसोबत, आपल्या रिलेटिव्हसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांना पण यावरून थोडीशी हेल्प होऊ शकते. बघा मित्रांनो, आता किती छान हे चित्र दिसत आहे आउटलाईन केल्यानंतर. आउटलाईन करताना मित्रांनो बरेच वेळा विद्यार्थ्यांचा जो गोंधळ होतो ना, तो कुठं होतो माहिती आहे का, जे ओव्हरलॅप शेप्स असतात. आता हा हात ओव्हरलॅप जर ह्याला केला आहे तर हे मागे पुढे होऊ शकतं, म्हणून ह्या बारकाईने बघण्यासारख्या गोष्टी आहेत.
चला तर आता कलरिंगला सुरुवात करायची. त्यासाठी कलरिंगसाठी मी हे ब्रशेस घेतलेले आहे, 3 राऊंड आणि एक फ्लॅट ब्रश घेतलेला आहे छोटा. आणि इथे मी काही कलर्स काढून ठेवलेले आहे ऑलरेडी, जेणेकरून की आपला कलर नेहमी नेहमी काढायचा वेळ वाचेल. तर हे मी कलर क्रोम येल्लो, लेमन येल्लो, सॅप ग्रीन, नंतर हा कोणता आहे बघा, हा आहे व्हेरिडियन ह्यू, हा घेऊन ठेवला आहे. स्कारलेट रेड आहे, क्रिम्सन आहे, कोबाल्ट ब्ल्यू आहे, येल्लो ऑकर आहे. असे मी कलर्स इथे घेऊन ठेवलेले आहे. तर चला आता आपण या मोकळ्या भागावर आपण कलर मिक्स करणार आहोत. आणि त्याच्यानंतर पहिल्यांदा मी काय करतो आहे, पहिल्यांदा मी बॅकग्राऊंड कलर करून घेतो आहे. ओके, तर इथे मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे. या पाण्यामध्ये मी सॅप ग्रीन ॲड करतो आहे. असं हा आपला सॅप ग्रीन झालेला. यामध्ये थोडासा येल्लो ॲड करणार आहे. असा येल्लो मी इथे ॲड केलेला आहे. आणि या साईडला थोडासा येल्लो जास्त घेत आहे. आणि इथे असं बॅकग्राऊंडमध्ये मी हा फिल करतो आहे. ओके, तुम्ही पाहू शकता अत्यंत बारकाईने आपल्याला इथे जी टेक्स्चर दिलेला आहे आपण तिथे हा कलर करायचा आहे. ग्रासच्या टेक्स्चरच्या तिकडे वर जाऊ नाही द्यायचा आहे. असा हा व्यवस्थित. मित्रांनो, फ्लॅट ब्रश वगैरे राऊंड ब्रश असे ब्रशेस आपण चेंज करत राहायचे आहे. ओके, आपण असं नाही की एकच ब्रश घेतला आहे आणि त्यानेच पूर्ण करतो आहे, असं बिलकुल करू नका. जिथे गरज आहे तिथे फ्लॅट ब्रश घ्या, जिथे गरज आहे तिथे राऊंड ब्रश घ्या. त्याने काय होते, काम नीट आणि क्लीन होतं आणि विशेषतः वेळ पण वाचू शकतो. जिथे जिथे आपल्याला मोठ्या ब्रशची गरज आहे तिथे मोठा ब्रश अवश्य आपण घेतला पाहिजे. असा हा पूर्ण कलर करत जायचा आहे. या बाजूला आपण थोडासा असा ब्राउनिश कलर इथे करून घेऊया. थोडासा यामध्ये थोडासा ग्रीन टाकूया. असा काही कलर घेतो आहे मी. हा कलर का घेतो आहे, कुठे कुठे आपल्याला अशी जमीन दाखवायची आहे, सर्वीकडेच थोडंसं ग्रीनरी न दाखवता एक व्हेरिएशन आपण इथे ग्राउंडमध्ये दाखवलं पाहिजे. अशा प्रकारे मग परत याच्यावरती आपण ग्रीन टाकून यांना मिक्स करू शकतो, जेणेकरून की एक छान असा आपल्याला ग्राउंडचा फील येऊ शकतो. बघा किती छान हे ग्राउंड वाटत आहे. आता थोडं पाणी कमी झालं तर रंगामध्ये पाणी अवश्य घ्या. आता बघा याने किती छान फील आलेला आहे आपल्या ग्राउंडला. आता ह्या ग्रीनमध्येच मी थोडासा ब्राऊन ॲड केलेला आहे आणि इथे देतोय असा वरच्या बाजूने थोडासा व्हाईट सोडलेला आहे, इथे देतोय. यांच्या पायाखाली पण थोडासा असा असा इथे सरांच्या पण पायाखाली आणि इकडे थोडासा असा या बाजूला द्यायचा आहे, असा इथे. आणि या मुलांच्या पण पायाखाली असा इथे हाच कलर द्यायचा आहे, असा इथे देऊन द्यायचा. आपल्याला व्यवस्थित फील करायचा आहे त्याला, म्हणजे जेणेकरून आता तुम्ही बघू शकता की आपल्या चित्रामध्ये जो होणारा बदल आहे हा बदल काय आहे. तुम्हाला जर कळला असेल तर तुम्ही लवकर कमेंटमध्ये लिहा. जोपर्यंत मी सगळ्या फिगर्सच्या पायाखाली हा कलर देतो आहे तोपर्यंत तुम्ही कमेंट करू शकता की बाबा यांनी काय फरक जाणवला आपल्या चित्रामध्ये. मित्रांनो, तर यांनी जो फरक जाणवला आहे तो फरक म्हणजे असा
की आपल्या चित्रामध्ये जे कॅरेक्टर आहेत आधीचे ते असे हवेमध्ये होते उभे, म्हणजे असं काही बेस जाणवत नव्हता. पण एवढं केल्यामुळे तुम्ही बघू शकता की त्यांचा बेस लगेच क्लिअर झालेला आहे. ते ग्राउंडवर उभे असल्यासारखे आपल्याला दिसत आहेत. ओके, तर असंच आपण पूर्ण चित्र छान करूया. तर तुम्ही माझ्यासोबत शेवटपर्यंत हे चित्र पाहत राहा. मी रंगकाम करतो इथे, आणि बिलकुल स्किप करू नका मित्रांनो. खूप इम्पॉर्टंट हा आहे व्हिडिओ, आणि याच्यासाठी खूप प्रिपरेशन पण करावी लागते एक व्हिडिओ बनवण्यासाठी मित्रांनो. त्याच्यामुळे तुमचा सपोर्ट मला खूप गरजेचा आहे. आता आकाशात कलर करायचा आहे, त्याच्यासाठी मी काय करतो आहे, पाणी घेतलं आहे. पाणी घेऊन थोडासा कोबाल्ट ब्ल्यू ॲड करतो आहे इथे. असा कोबाल्ट ब्ल्यू घेतला तुम्ही पाहू शकता. आता सगळ्या प्रकारे स्काय आणि ग्राउंड क्लिअर झालेला आहे आपला. आता भिंत आणि विद्यार्थी करायचे आहे, आणि मागची जी बिल्डिंग आहे ती पण करायची आहे. बिल्डिंगमध्ये कलर करण्यासाठी मी कलर घेतलेला आहे रेड प्लस कोबाल्ट ब्ल्यू, हे एकत्र केलेले आहेत. आणि इथे मी बिल्डिंगला हा कलर देतो आहे. हे बघा, असा व्यवस्थित द्यायचा आहे हा बिल्डिंगला. आता हाच पेंट मी खूप पाणी घेऊन हलका या भिंतीमध्ये पण करून देणार आहे. तर तुम्ही ही व्हिडिओ पूर्ण पाहत राहा. आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, कारण की अशा प्रकारचे खूप व्हिडिओज मी आता या चॅनलवर घेऊन येणार आहे. ते जे पण ग्रेड ड्रॉईंग एक्झामसाठी प्रिपरेशन करत आहेत त्यांच्यासाठी. असा एकदम लाईट शेड इथे द्यायचा आहे. आता मी इथे एक स्किन टोन बनवलेला आहे रेड, येल्लो आणि पाण्याच्या साहाय्याने, आणि हा स्किन टोन या कॅरेक्टर्समध्ये आपल्याला फील करायचा आहे इथे असं. याच्यासाठी मी एक राऊंड ब्रश घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता मी कशा प्रकारे इथे फील करत आहे. हातामध्ये पण हाच फील करायचा आहे स्किन टोन. आणि जिथे जिथे स्किनचे आकार आहेत तिथे तिथे आपण हा फील करायचा आहे. बरेच वेळा आपण सॉक्सच्या म्हणजे पायामध्ये जी गडबड होते की आपण सॉक्सच्या भागात स्किन टोन फील करतो आणि वरचा पाय तसाच राहतो. मित्रांनो, हे थोडं आपण लक्षपूर्वक बघितलं पाहिजे की आपल्याच्यानं असं का होत आहे. तर तिथे आपण थोडंसं काळजीपूर्वक राहून तो व्यवस्थित कलर फील केला पाहिजे. इथे मी अजून थोडासा जास्त प्रमाणात स्किन कलर बनवून घेतला आहे, कारण की कॅरेक्टर्स खूप आहेत आपल्याकडे. तर त्या सगळ्यांना तो कलर पुरला पाहिजे. या हिशोबाने आपण हा स्किन टोन असा जास्त प्रमाणात बनवलेला आहे. हळूहळू हे पूर्ण होत चाललेलं आहे आपलं चित्र. बघा स्किन कलर कसा मी फील करत आहे इथे राऊंड ब्रशच्या सहाय्याने. लेग्समध्ये, हँड्समध्ये, फेसमध्ये एकदम लक्षपूर्वक करायचं आहे हे काम आपल्याला. हे बघा असा. परत दुसऱ्या हातामध्ये पण आपल्याला असाच फील करायचा आहे कलर. हे असा पायामध्ये पण मी फील करणार आहे इथे. चित्र बघा आता इथे एक गडबड झालेली आहे. ज्यांना गडबड कळली असेल त्यांनी
कमेंटमध्ये लिहू शकता इथे गडबड काय झालेली आहे, कारण की इथे मी हे विसरलो आहे मित्रांनो आउटलाईन करायचं, तर अशी गडबड होऊ शकते, त्याच्यामुळे आपण हे होऊ नाही द्यायचं आहे आपल्याच्यानी. ओके, चुकून जर आपण पूर्ण स्किन कलर केलं तिथे, तर मग एका विद्यार्थ्याला असं दिसेल की त्याच्याकडे सॉक्स नाहीत, मग ते थोडंसं कवर करणं सोपी जात नाही, मग अवघड होतं थोडंसं काम आणि आपण घाबरून जाऊ शकतो एक्झाममध्ये. त्याच्यामुळे थोडंसं लक्षपूर्वक आपल्याला हे काम करायचं आहे. आता सरांच्या हातामध्ये जो झाडू आहे तो पकडलेला आहे, कसा पकडलेला आहे बघा, तिथला मी हे कसं केलेलं आहे पाम. एखाद्या कॅरेक्टरच्या स्किनमध्ये आपण अजून व्हेरिएशन करू शकतो, थोडासा येल्लो कलर जास्त वापरून थोडासा अजून एक व्हेरिएशन स्किन टोनमध्ये आपण आणू शकतो इथे. हे बघा असं. आता हा एक थोडासा व्हेरिएशन आहे या स्किन कलरमध्ये, बाकी स्किन कलरपेक्षा हा स्किन कलर वेगळा आहे, थोडासा येल्लोइश आहे, बाकीचे थोडेसे रेडिश आहेत. तर असं आपण व्हेरिएशन करू शकतो, केलं तर चांगलंच. हे बघा आता सगळ्यांचा स्किन टोन करून झालेला आहे. आता आपण सरांचा एक स्किन टोन वेगळा घेऊया थोडासा. ओके, सरांचा थोडासा स्किन टोन मी वेगळा घेतो आहे इथे. त्याच स्किन कलरमध्ये मित्रांनो थोडेसे येल्लो रेड वगैरे कलर जास्त कमी प्रमाणात वापरून आपण स्किन टोनमध्ये व्हेरिएशन अवश्य आणू शकतो. हे बघा असा सरांचा हा स्किन टोन आहे. हा इकडे पण मी तोच देतो आहे, इकडे पण तोच देतो आहे. ओके, हा सरांचा एक वेगळा प्रकारचा एक स्किन टोन आपण बनवलेला आहे. कानामध्ये पण द्यायचा आहे हाच रंग. आता जो स्किन टोन आपण केलेला आहे, हा स्किन टोन झाल्यानंतर आपल्याला एक थोडासा ब्लॅक आणि ब्ल्यू कलर एकत्र करायचा आहे, म्हणजे थोडासा जास्त ब्लॅक पण नको दिसायला, जास्त ब्ल्यू पण नाही, असा हेअरमध्ये कलर करून द्यायचा आहे. त्यानंतर त्याचाच थोडासा डार्क रंग घ्यायचा आहे, गडद रंग घेऊन परत केसांमध्ये कलर तो करायचा आहे, म्हणजे जेणेकरून लाईट डार्क असे हेअर दिसतील. आणि नंतर त्या टोपलीची शॅडो डोक्यावर आहे, टोपली डोक्यावर ठेवली, अशा प्रकारे पण एक भास होईल. तर हे आपल्याला असं करून घ्यायचं आहे. आणि याला मी राऊंड ब्रश घेतलेला आहे. आणि ब्रशेस आपले ज्यावेळेस एक्झाम असेल त्यावेळेस जर तुमचे ब्रशेस खराब असतील तर नवीन ब्रश घ्या. पण काय होईल की तुमच्या ब्रशचा जो समोरचा पॉईंट आहे हा पण छान पॉईंट राहील आणि कलर तुम्ही छान प्रकारे करू शकाल. आपल्या ब्रशेसला ठेवताना त्यांची काळजी घ्यायची आहे. कंपॉसमध्ये कुठे आपण ठेवतोय त्यांचे केस असे दुमडून राहायला नको, जेणेकरून की मग ते कधी कामा येतील नाही. आता स्किनसाठी एक डार्क टोन बनवायचा आहे आणि तो आपण एका बाजूला असा फील करायचा जेणेकरून की लाईटच्या दिशेने आपलं जे स्किन आहे आपली तिथे ते चमकेल आणि बाकीच्या दुसऱ्या साईडला ही थोडी डार्क दिसेल. तर असं आपल्याला लाईट, म्हणजे जसं आपण एखाद्या सिलेंडरवर शॅडो दाखवतो दुसऱ्या बाजूला एका बाजूला लाईट, तर त्या पद्धतीनेच इथे पण आपल्याला हे काम करायचं आहे. त्याच्यानंतर मग हे थोडंसं आपल्याला असं बिलिवेबल होतं, थोडासा भास निर्माण होतो. आता आपल्याला काय करायचं आहे की त्यांच्या ड्रेसमध्ये कलर करून घ्यायचा आहे, जो शाळेचा युनिफॉर्म असेल. जसं ब्ल्यू कलरचा आणि येल्लो कलरचा हा युनिफॉर्म आहे, तर मुलीच्या फ्रॉकमध्ये आणि मुलाच्या शर्टमध्ये मी हा ब्ल्यू कलर करून घेत आहे. असा स्टेप बाय स्टेप हा कलर सगळ्यांच्या युनिफॉर्ममध्ये फील करायचा आहे बघा. आणि नंतर हे झालं की आपण अजून येल्लो त्यांच्या याच्यामध्ये फील करणार आहोत. आणि सरांचा जे शर्ट आहे हे शर्ट एका येल्लो ऑरेंज कलरचा आहे, असा सरांच्या शर्टामध्ये फील करायचं आहे. आणि पॅन्टमध्ये ब्लॅक फील करायचं आहे. ब्लॅक फील करताना मी खालच्या बाजूला जरा जास्तच कलर ठेवला आणि नंतर वर तो थोडा लाईट होताना दाखवलेला आहे.
आउटलाईन आधी करून घेतल्यामुळे काय झालं मित्रांनो, की थोडंसं ड्रॉइंग जे आहे ते क्लिअर होतं आपल्याला दिसायला. नंतर थोडासा गोंधळ होतो तो तसं न होता आपल्याला ते क्लिअर दिसत होतं, म्हणून आपण याला ड्रॉइंगला कलरिंग लवकर करू शकलो. हे झाल्यानंतर आपल्याला कपड्यांमध्येच थोडासा डार्क रंग घेऊन कपड्यांचे पण आपल्याला शॅडो दाखवायचे आहे. आता बघा येल्लोवरती थोडासा ऑरेंज कलर घेऊन मी काय केलं, कपड्यांचे पण शॅडोज दाखवलेले आहेत. असंच ब्ल्यू कलरवरती पण आपल्याला ते ॲड करायचं आहे, जेणेकरून ऊन आणि सावलीचा जो भाग आहे तो दुसऱ्या साईडला, ऊन दुसऱ्या साईडला असं मॅच होईल. टोपलीच्या खाली पण थोडंसं डार्क कलर द्यायचा आहे, टोपलीने हातात पकडलेली आहे त्यानुसार. आता बघा आपलं चित्र किती छान झालेलं आहे मित्रांनो. या व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.